स्वतः जरांगे पाटील आल्या आल्या खाली बसले. तुम्हाला बसा बसा म्हणावं लागलं. म्हणून सर्वांनी शांतता. आपण माऊलीच्या दरबारात आहोत. पाहता पाहता कालावधी 22 वर्षाचा कधी केव्हा कसा गेला हे तुम्हा आम्हा कोणाच्या लक्षात आलं नाही. काळ कोणाकरता थांबत नाही. जाऊन माऊलीला 22 वर्ष. पण त्याच उत्साहामध्ये त्याच्यात न्यूनता नाही. पुण्यतिथी पुण्यस्मरण कोणाचंही होत नाही. जो आपल्या जीवनामध्ये पुण्याचा संचय करतो त्याला पुण्यात्मा म्हणतात. आणि तो पुण्यात्मा ज्या तिथीला देह ठेवतो त्याला पुण्यतिथी म्हटल्या जातं. पुण्याचा संचय करणाऱ्या पुण्यात्म्याची पुण्यतिथी असते. पाप करणाऱ्याची पाप तिथी सुद्धा नसते. मग नेमकं पुण्य म्हणजे काय? पुण्य ते जाणारे भाईनो परोपकाराचे. अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयं परोपकार पुण्याय पापाय परपीडनम. दुसऱ्याला पीडा करणं त्रास देणं हे पाप आहे आणि परोपकार करणं याचं नाव पुण्य आहे. जन्मभर परोपकारी जीवन जगणारे माऊली. माय कशी असावी असं जर कोणी विचारलं तर चाकरवाडीच्या माऊली सारखी असावी. कारण मोठ्या लोकावर कर्त्यावर प्रतिष्ठा असणाऱ्यावर प्रेम करेल यात नवल नाही. माऊली उठायचे गाडी घेऊन सीतारामच्या झोपडीत जायचे. सीताराम मातंग समाजाचा आहे तो. याला म्हणतात माय. हात जोडायचे दारात उभे राहून. चला सीताराम बुवा तुम्हाला घ्यायला आलो. अरे मोठ्या लोकावर प्रेम करेल यात नवल नाही. जीवा पडीस बाळे पडिये माते. जीवा पडीस बाळे पडिये माते. जीवा पडीस बाळे पडिये माते. बाळ पडे माते. करत्या मुलावर तर कोणी प्रेम करेल पण ज्याला सगळे टाकून देतात त्यालाही जीव लावते तिला माय म्हणतात. एक सूत्र आहे. दुनिया जिसे ठुकराती है उसे संत अपनाते. सगळ्यांनी ज्याला हाकलून द्यावं त्याला माऊलीनं सांभाळ. संताचं लक्षण. जे प्रेम नारायण बाबावर करावं, जे प्रेम महादेव तात्यावर करावं तेच प्रेम सीतारामवर करावं हे संताचं लक्षण आहे. दया करणे जे पुत्रासी तेची दास आणि दासी. तोची साधू खावा तोची साधू खावा. साधू
तेथेची जाणावा. जाणावा कशाला? तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची. देव ते संत, देव ते संत. सूत्र सांगून गेलो. त्याला म्हणतात साधू जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आप. म्हणून दुनिया जिसे ठुकराती है गडगंज श्रीमंती. 2च मिनिट घेतो आणि कितीही मिनिट घेतले 12ला पूर्ण विराम. कायदा बसलेला आहे इथं आमचा, त्याच्यात तडजोड नाही. 22 वर्ष झाले गेल्यापासून माऊली ही सेवा माझ्याकडे आहे. ते पाटील आठवण करून देतात. मी म्हणतो डायरी नवीन घेतली, पहिली चाकरवाडी आहे. वट पौर्णिमा म्हटलं लिहिलं, आधी लिहिलं मग बाकीचे लिहायचे. तेव्हापासून बसा बसा इकडे या, इकडे आळणे इकडे या. मीठ नसलं तरी इकडे या. त्याला आळणे म्हणतात. इथे या. आळणे आडनाव आहे. बसा सीतारामजी. हाय. 22 वर्ष अखंड चालू आहे. 1 वर्ष मला अडचणीमुळे येता आलं नाही. पूजनीय संदीपानजी बाबा यांनी ती सेवा केली. 1 वर्ष. त्या दिवशी आले होते. म्हटलं तिथे येतोच. प्रेम आहे. इथे कोणाला बोलवावं लागलं नाही. दौडमध्ये हा फरक आहे ना. नेताओं को भीड़ जुटानी पड़ती है मोदी जी, और संतन को भीड़ हटानी पड़ती. तिथं गाड्या पाठवाव्या लागतात. त्या तुम्हाला म्हणतोय म्हणून हे तुम्ही वाटून घेऊ नका. त्या गाडीवर एक मुकर्दम असतो. त्याने ती गाडी भरून आणायची असते. डिझेलचा खर्च वगैरे बरं का सगळं. तरी गाडी पूर्ण भरत नाही. कारण जे बसलेले असतात ते शुद्धीवर नसतात आणि शुद्धीवरचे बसत नसतात. म्हणून गाडी रिकामी. आणि मग भाषणाला उभं राहिल्यानंतर जागा आहे पुढे, जागा आहे पुढे, पुढे या, जागा आहे पुढे, पुढे या. इथे कोणालाच गाडी पाठवली नाही. म्हणावं लागतं माग सरका, माग सरका, माग. तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे, संत चरण भावे रिघावया, संत चरण भावे रिघावया. तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे, संत चरण भावे रिघावया, संत चरण भावे रिघावया. योग्य प्रमाण आहे. तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे. इथे गरज नाही. याचं कारण आहे. पुन्हा तिथे आश्वासन आहे बरं का मोदीजी. इथे आशीर्वाद आहे. रामेश्वरजी हे लिहू नका. तिथे मांगने के बाद जो मिलता है वो आश्वासन, न मांगते मिल जाता है वो आशीर्वाद. मागितल्यानंतर मिळत असतं त्याला आश्वासन म्हणतात. ते पूर्वी ओग असायचा तमाशामध्ये. ओग पहिला गण गवळण झाले की ओग चालायचा. नेकनूरकर रात्रभर चालायचा. त्याच्यामध्ये ते नाटकच 5-10 पटकेवाले बरं का रामेश्वरजी पुढे बस त्यांचेच माणसं असायचे. आणि मग एक पुढारी भाषणाला उभा राहायचा. एक लिखाणवाला असायचं स्टेजवर. भाषणाला पुढारी उभे झाले की खालच्या पटक्यावालं आता आठवण आली का आमच्या गावची? 5 वर्षांनी तोंड दाखवता. शांत राहा. काय शांत राहा? प्यायला पाणी नाही, शांत राहा. याचं पाणी घ्या रे लिहून. ते एक लिहिणारच असते. ओग आहेत. हा लिहिलं. आजोबा पाणी मंजूर झालं, बसा खाली. दुसरं उठायचं. पाणी कसं येईल साहेब? का नदी नाही आमच्या गावला. याची नदी लिहा. बसा बाबा, नदी मंजूर झाली तुमची. मग तिसरं उठायचं. अहो नदी कशी येईल साहेब? काय डोंगर नाही आमच्या गावात. असं आहे का? याचा डोंगर घ्या लिहून. बस मांगने के बाद जो मिलता है चाचा
उसे कहते हैं आश्वासन, न मांगते मिल जाता है वो आशीर्वाद. हा आशीर्वाद आहे. आपण लक्षात घ्या, 2 वर्षाचा काळ जरा डोळे बंद करून आठवा कसा गेला. घराला कुलप लागली महाराज. सांगताना शहारे येतील. 3 भाऊ 3 भाऊजया आणि एकच तिघात मुलगा. त्याचं नुकतंच लग्न झालं. गडगंज श्रीमंतीन एका दिवशी 7 गेले. 3 भाऊ 3 भाऊजया तो मुलगा. फक्त ती तरुण पोरगी कुंकू पुसून वाड्यात बसली एकटी. बरं धावायला कोणी नाही. जशीबीनं सरपण ट्रकमध्ये भरलं. जशीबीनं चापट केलं. त्याच्यावर दाटी वाटी खोलीत झोपवतात. 7 झोपवले आणि काडी पेटी लावली. ते आपले प्रसिद्ध मृदंगाचार्य विठ्ठल महाराज साबळे आकोट तुम्ही सोबत वाजवायचे. सकाळी 9ला गेला. दुपारी बायको गेली. 3 वाजता वहिनी गेली. कुलूप आहे घराला. मुलगा जायचा दवाखान्यात. डॉक्टरच्या पाया पडायचा. डॉक्टर साहेब डेड बॉडी देत नाही म्हणे. तुम्ही नका देऊ नका देऊ. फक्त पाया पडतो एवढ्यासाठी ज्याचे इस्टेट खातो, ज्यानं जन्म दिलाय, त्याचं एकदा मला तोंड पाहू द्या साहेब. तरी दाखवत नव्हते. असा काळ गेला 2 वर्षाचा. आपण पुन्हा एकत्रित यावर्षी भेटलो. कारण माऊलीची कृपा. विठ्ठल माऊलीचा आशीर्वाद आहे सर्वांना. पुन्हा आपल्या भेटी झाल्या. नाही तर शाश्वती नव्हती. मोठ्या आपल्या इंगळे बाबा पाहता पाहता गेले. मोठे मोठे तिकडे वाना उत्पाद गेले. दूत महाराज गेले. कैकाळी महाराज गेले. वयमानाचा विचार नाही. हिंगोलीचे खासदार 42 वर्षाचं वय राजीवजी सातव. आणि राहुल गांधी अंत्ययात्रेला नाही गेले. काहीतरी दिसत नसेल त्यांना असं काहीतरी. त्यांचं म्हणणं आहे. नाही नाही ते 2-3 पुढचे भाऊ असं. चौरे बाबा तुम्ही असं इकडे या. माझ्याकडे या. असं हा ते खुश झाले ते खालचे. त्याचं कारण बरोबर आहे. त्यांनी सकाळी 8:45ला जागा धरलेली असते. मला कसं माहित. आम्ही तसेच बसायचो. आणि पुढं कोणी आलं की सर राग यायचा. तसं तुमचं होत असेल म्हणून म्हटलं. आता खुश झाले विठ्ठल. 2 मिनिट. सूत्र सांगितलं. दुनिया जिसे ठुकराती उसे संत अपनाते हैं. बस. 100 एकर जमीन. अर्ध्या एकरात वाडा. एकुलती एक मुलगी 22 वर्षाची. देखणी गोरीपान सौंदर्य संपन्न. तिच्या डोक्यात जखम झाली. जखम चिघळली. पू वाहू लागला. त्याच्यात किडे पडले. काळा केसाचं डोकं किड्यानं पांढरं झालं. दुर्गंधी सुटली. सगळे गावकरी आता हे पहा पाटील बोलता येत नाही तुमच्या श्रीमंतीमुळे, पण गाव वैतागलेलं आहे. आम्ही आता गाव सोडून जातो. जेवण जात नाही. ठीक आहे, पण माझ्या पोटचा गोळा आहे तरी मी तरी काय करू. ठीक आहे, तुम्ही गावकरी गाव सोडू नका. मी लेकीची व्यवस्था. तिथून 1 किलोमीटरवर शेत होतं. तिथे झोपडं बांधून दिलं मुलीला. उसाचं पाचट टाकून बांधावर. आणि तिथं बांधावरच तांब्याभर पाणी भाकरी नेऊन ठेवायचे. मायबापनं सांगायचे इथं भाकरी ठेवली बेटा, जवळ जावं तर दुर्गंधी सहन होत नाही. असे 2-4 दिवस गेले. कोणीतरी एक वैद्य आला. खूप उपाय झाले, पण एक उपाय आहे. त्या मुलीच्या जखमेतले किडे मरण्याची ताकद जगाच्या पाठीवर फक्त कुत्र्याच्या लाळेमध्ये आहे. जर कुत्र्यानं ते जखम चाटली तर मुलगी नीट होणार. सगळे गाव धावलं. अख्ख्या गावातले कुत्रे हाकून लावले त्या शेताकडे. दुर्गंधी सहन न झाल्यानं कुत्रे बांधापासून वापस आले. गावकऱ्यांनी टाकून दिलं. मायबापांनी टाकून दिलं. कुत्रे नाही स्वीकारत. मी साधूचं सांगतो. 2 दिवसांनी एक भगव्या वेशाचा महात्मा त्या गावात, काही संबंध नाही, रात्र काढायची म्हणून हनुमानजीच्या मंदिरात आला बापू. त्यानं आपला नित्यनेम उरकला. कोपऱ्यात बसलेला, रुद्राक्षाची माळ,
जटादाढी वाढलेला गावकरी नियमाप्रमाणे हनुमानजीच्या दर्शनाला यायचे, त्याही बाबाचं दर्शन घ्यायचे. 50 गावकरी जमले आणि एकाने विचारलं, कहा राहते महात्माजी? हिमालय की गुहा. इधर कहा जा रहे? तीर्थ यात्रा करना, एक रात विश्राम करना है, किसी के साथ तो मेरा गांव में रिश्ता नहीं, एक रात हनुमान जी के मंदिर में रुकना है, सुबह चला जाऊंगा. भोजन करोगे का बाबा? किसी के घर नहीं जाता बेटा, लाओगे रोटी तो प्रसाद ले लूंगा. एकानं भाकरी आणली, जेवण केलं. 100 लोक गोळा झाले. बाबा आपके पास अगर समय है तो हम सत्संग कर सकते, आधा घंटा. हा, प्रवचन केलं त्या साधूनं अर्धा तास. सगळे रंगून गेले आणि साधू म्हणाले, जाओ आप किसान लोग खेत में काम करते थके हुए, हम तो साधू है, जाओ विश्राम करो. सगळे नमस्कार करून उठले. 100 लोक. रात्री 10ला वारा आला आणि दुर्गंधी आली. अरे बदबू कहां से आ रे? आमच्या गावची श्रीमंताची एकुलती एक मुलगी, तिच्या डोक्यात जखम झाली बाबा, किडे पडले, पू वाहतोय, तिची दुर्गंधी आहे. ते शेतामध्ये झोपडं करून ठेवलंय तिला. उसके रोटी पाणी की क्या व्यवस्था? तिचे मायबाप बांधावर नेऊन ठेवतात रोज भाकरीन तांब्यात पाणी. उपाय नहीं किया क्या आप लोगों ने? खूप उपाय केले महाराज. एका वैद्यानं सांगितलं, कुत्र्याच्या लाळेमध्ये ते जखम नीट होण्याची ताकद आहे. फिर आप लोगों ने क्या किया? हे मराठी ने हिंदी. अख्ख्या गावातले कुत्रे हाकून लावले महाराज. फिर बांधापासून कुत्रे वापस आले. एवढं ऐकलं महाराज न साधूचं रडणं सुरू झालं. काही संबंध नाही हिमालयातला. का संत हृदय नवनीत समाना, कहा कभी न परी कहे न जाना, निज परिताप द्रवई नवनीता, पर दुःख द्रवई संत सुपुनीता. तुलसीदासजी म्हणतात, लोण्याची उपमा देताना सुद्धा लोणी कमी पडतंय, कारण लोणी द्रवण्यासाठी जाळ घालावा लागतो. संताचं हृदय द्रवण्यासाठी अग्नीची गरज नाही. हे अग्नीचा संबंध आल्यावर द्रवतं आणि दुसऱ्याचं दुःख पाहून संताचं हृदय द्रवतं. पर दुःख द्रव ही संत सुपुनीता. म्हणून साधूचं रडणं सुरू झालं आणि सांगितलं, जाओ विश्राम करो. रात्रभर रडला महाराज साधू हनुमंताजवळ. रात्रभर पहाटेपर्यंत. हनुमान जी, मेरा कोई रिश्ता नहीं, एक गांव में विश्राम करने आया था तुम्हारे दरबार में. मैंने एक गलती की बाबा, इस गांव वालों की एक रोटी खाई और रोटी खाने के बाद पता लगा बेटी दुखी है और मैंने रोटी खाई. मैंने जिंदगी भर जो तपस्या की बाबा आप ले लो, लेकिन बेटी को ठीक करो. रात्रभर रडला हनुमंताजवळ. अंधारात पहाटे उठला महाराज. त्या दुर्गंधीच्या दिशेनं गेला. सूर्याचा उदय झाला आणि साधू झोपड्याच्या पुढे आला. तिला 8 दिवसात कोणीच आलं नव्हतं. आज पहिल्यांदा भगव्या वेशाचा महात्मा झोपड्याच्या दारात. तिचं डोकं केसाचं काळं, ते पांढरं किड्यानं झालेलं. तिनं हात जोडले. कौन है बाबा? भगवान भगवान कहते हैं दुनिया, वो भगवान तो आप नहीं. मेरे माँ बाप भी मेरे पास नहीं आते बाबा. दुनिया मुझे साधू कहते हैं बेटे, जरा बाहर आओ. बाहेर आले. साधू गुडघे टेकून बसला. त्यानं आपली जीभ काढली आणि त्या जिभेनं ते जखमेचं सगळे डोकं चाटून काढलं. आणि ती हुंदके देऊ देऊ रडू लागली मुलगी. क्या करते हो बाबा? साधु का धर्म निभा रहा हो बेटे. मतलब दुनिया में जिसको कुत्ते भी नहीं स्वीकारते, उसके लिए कभी कभी हम साधु लोग कुत्ते भी बन जाते बेटे. विठ्ठल त्या साधूच्या पुण्यतिथ्या होतात. नाहीतर इस्टेट खाणारा मुलगा 10वा झाला म्हणजे पुन्हा पुढच्या वर्षी श्राद्ध सुद्धा घालत नाही. 22 वर्षे झाले. सगळ्या समाज पांडुरंगाच्या सारखी गर्दी या ठिकाणी होते. याचं कारण अख्खं आयुष्य समाजासाठी ज्यांनी अर्पण केलं, परोपकार पुण्याय. आणि त्या पुण्यात्म्यानं ज्या तिथीला देह ठेवलेला असतो, ती तिथी म्हणजे पुण्यतिथी. विठ्ठल 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 विठ्ठल
भगवान की जय विठाला विठाला अतिपरिचयामुळे आपल्याला हे महत्व वाटत नाही. अतिपरिचयामुळे अतिपरिचय झाला की महत्व संपत असतं. जावाई असावा, दूरचा असावा, 4-2 वर्षानं येणारा पाहिजे. जावाई जर रामेश्वरजी 2-4 वेळा दिवसात येत असेल तर सासू वैतागून, हे जावाया ते तांबडी बादली भरली नळावर, माझीच आहे, आण येताना, इतका दर्जा खाली जातो. एक बरा इथं कोणी जावाई नाही. जावाई म्हणजे काय, सासऱ्याच्या माग लागलेला 10वा ग्रह आहे. बाकीचे ग्रह शांत होतात पण सासरा शांत झाल्याशिवाय हा ग्रह शांत होत नाही बरं का. बाकीच्या ग्रहाची शांती आहे. भारत 5वा वेद आहे, सुपुत्र 7वा रस आहे, दाता 15व रत्न आहे आणि जावाई 10वा ग्रह आहे. भारतम पंचमो वेद, 4 वेद पाठ आहे तुम्हाला, पण महाभारताला 5वा वेद म्हटलेला आहे. 1 तास संपला बरं जमते. भारत पंचमो वेद, सुपुत्र 7मो रसा. आंबट तिखट खारट तुरट गोड हे सगळे 6 रस माहिती आहे, पण सुपुत्र हा 7वा रस आहे. किती सगळे वैभव असेल न पुत्र दिवा लावायला नसेल तर सगळी बेचव जीवन, म्हणून सुपुत्र 7मो रसा. दाता 15 रत्न, दाता 15व रत्न आहे. 14 पाठ आहे तुम्हाला, लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरी चंद्रमा गावा कामदुदा सूर्यसर्ग रंभादी देवांगण आश्रम सप्तमुखे विषम हरिदम शंकोमृतम चांबुद रत्नानी ह चतुर्दशम हे 14, त्याचे 15व आहे. दाता 15 रत्न आणि जामा तो 10मो ग्रह, हा 10वा ग्रह आहे. 7 वाराचे 7 न ते राहू केतू झाले, पण हा 10वा ग्रह आहे. सासरा शांत. एक मिनिट घेतो बुवा, 1 मिनिट घेतो, मजा आहे. ते मुलीला त्रास होऊ नये म्हणून टोपलंभर, मोठं टोपलंभर आंबे, बैलगाडीचा काळ, नामांकित आंबा. पूर्वीचे आता इकडे आहेत नेकनूरला वगैरे, वा वा, नामांकित आंबे, सुगंध सुटायचा. एका आंब्याच्या झाडाला कैऱ्या आल्या म्हणजे मोदीजी अख्ख्या गावाला सुकाळ. आता हापूस डोक्या एवढंच झाड असते, 10-12 कैऱ्यान मालक खुश. हापूस नामांकित आंबे, डाल भरून आंबे बैलगाडीमध्ये बरं का गुरुजी. ती बैलगाडी गेल्यावर तिकडे आंब्याचा रसही झाला सासूरवाडीला वगैरे, पण काही तिकडून प्रत्युत्तर आलं नाही. म्हणून बापाने विचारलं, काय म्हणले सासरचे लोक? नामांकित आंबा पाठवला मी. बापू काय म्हणले? बापू, मी विचारलं आंबा कसा होता, मग काय म्हणले बापू? बापू म्हणले 3 पैशाचा आंबा पाठवला तुझ्या बापानं, आणि बाकीचं तर आम्हालाच करावं लागलं. कुरडया कर, पापड कर, पुरणपोळी कर, भजी कर, 3 पैशाचे आंबे. आता वाईट वाटलं सासऱ्याला. 8 दिवसांनी बैलगाडीत अख्खं मटेरियल, तुपाचा डबा, तेलाचा डबा, 40 किलो गव्हाचं पीठ, 20 किलो साखर, 20 किलो तांदूळ, यादी लक्षात ठेवा, आणि 2 टोपले आंबे नामांकित. बापाला वाटलं मुलीच्या आता चांगली प्रतिक्रिया येईल. मग विचारू, काय म्हणले बापू? बापू म्हणले, तो बाप काय आम्हाला भिकारी समजला का? सगळे पाठवलं. याला म्हणतात 10वा ग्रह. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला अतिपरिचयात अवज्ञा भवती. तसा अतिपरिचय नाही तर तुम्ही महाराष्ट्र सोडून जा, असा आनंद इतर प्रांतात नाही. जातातही माणसं, जरूर जावं, जरूर जावं. जवळ हे सगळं सिद्ध आहे. जमलं हात चाला वया पाय, तव तू आपले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. यावत स्वस्तम इदम कलेवर ग्रहम, यावत दूर आहे जरा, यावत चंद्रीय शक्ती प्रति आता, यावत क्षयो नायुष्य, हा तोपर्यंत करायचं. पण तिथं गेल्यानंतर पुजारी बरोबर ओळखतो, हे महाराष्ट्रातल्या टोप्या पाडला पडदा, रुको भगवान सोर आहे. आता काजळे बाबा, भगवान जर झोपला तर पुजारी उठल का सकाळी?
पण या टोप्या तिथे डोके चालवतात. टोप्या कोणी घालतात का? ज्यांना डोके आहे ते. मग ते टोपीतलं डोकं वापरतात. अजी महाराष्ट्र से आए, बहुत दूर से आए, दर्शन करना है, कुछ करो. 100 रुपये निघालो. प्रत्येकाने 100ची नोट काढली का पडदा बाजूला, करो दर्शन का. उठला म्हणतो देव, देव तुझ्या बापाचा गडी आहे का, उसात दारे धरतो. 100 रुपयात उठवतो. नाही दिले म्हणजे झोपला म्हणतो रामेश्वरजी. मग आमच्या वारकऱ्याला वाटले का एवढा खर्च करून परप्रांतात आलो, आपला विठोबा नाही का रे बरा, 1 नया पैसा खर्च नाही. कोणी आहे दिंडीत ज्ञानबा तुकाराम जर्मनचं ताट ना आमटी भात. आणि तिथं गेल्यावर त्याचे पायी घाला मिठे, त्याचे पायी घाला, त्याचे पायी घाला मिठी, त्याचे पायी घाला. बोलने के जग जेठे, बोलने के जग, बोलने के जग जेठी, बोलने के जग जेठी. भावा एकासाठी, भावा एकासाठी, भावा एकासाठी, भावा एकासाठी. गावा हे आपुल्या, गावा हे आपुल्या, गावा हे आपुल्या, गावा हे आपुल्या. त्याचे पायी घाला मिठी, त्याचे पायी घाला, बोलने के जग जेठी. भावा एकासाठी, गावा हे आपुल्या. त्याचे पायी घाला मिठी, बोलने के जग जेठी. ए भावा एकासाठी, गावा आपुल्या. त्याचे पायी घाला मिठी. पायावर डोकं ठेवून दर्शन घेता येतं ते पांडुरंगाचं. म्हणून ऐशी चंद्रभागा, ऐसे भीमा तीर, ऐसा विटेवर देव कोठे महाराष्ट्रात. ऐसे संतजन, ऐसे हरिदास महाराष्ट्रात. आणि ऐसा नामघोष सांगा कोठे महाराष्ट्रात. आणि काल्यासाठी 3 गोष्टीची गरज आहे, देव, भक्त आणि नाम. म्हणून काला महाराष्ट्रात आहे. देव महाराष्ट्रात, भक्त महाराष्ट्रात आणि नाम. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम. एक महाराष्ट्र सोडून इतर प्रांतात जा, हा आनंद नाही. भारत सोडून परदेशात जा, तिथेही नाही. मृत्यूलोक सोडून स्वर्ग लोकात जा, तिथेही नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा. सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गातही नाही. नसता तर त्यांनी इथं येण्याची अपेक्षा केली नसती. मृत्यूलोकी व्हावा जन्म, स्वर्गीची अमर इच्छिता ते देवा. त्याच्या पलीकडे चला, सत्य लोकात नाही चाचा, सत्य लोकात. आणि असता तर त्यानेही अपेक्षा. सत्य लोकाचा मालक ब्रह्मदेव जेव्हा आमचे वारकरी नाचतात पंढरपूरला, चंद्रभागेच्या वाळवंटात, लुब्धली नाती लागली समाधी, मूळ जन नरणारे लोकारे. पंडित त्याने, त्यांची इच्छा आहे, लुब्धली नादी लागली समाधी, लुब्धली नादी लागली समाधी, लुब्धली नादी लागली समाधी, लुब्धली नादी लागली समाधी. मूळ जन नरणारे लोकारे, लोकारे, मूळ जन नरणारे लोकारे. पंडित ज्ञानी योगी महानुभाव, पंडित ज्ञानी योगी महानुभाव, पंडित ज्ञानी योगी महानुभाव, पंडित ज्ञानी योगी महानुभाव.
एकच चित्त साधकारे एकच चित्त साधकारे एकच चित्त साधकारे एकच चित्त साधकारे नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावली नाचती आनंद कल्लोळे पवित्र गाणे नामावली नाचती आनंद कल्लोळे पवित्र गाणे नामावली रे नाचती आनंद कल्लोळे पवित्र गाणे नामावली तो सोहळा पाहायला ब्रह्मदेव येतो रामेश्वरजी सत्यलोकातून. त्याला आपण दिसतो पण आपल्याला तो दिसत नाही. कराड साहेब, काही काही गाडीच्या काचा अशा असतात, बाहेरचं डोळे लावून काचाला पाहत आतलं दिसत नाही. ब तसं तुझ्याकडे नथू सिंग बाबा सांगायचे विनोदाडी शिकवताना मजा. त्याला आपण दिसतो, आपल्याला ब्रह्मदेव दिसत नाही. आणि ते चंद्रभागेतलं नाचण्याचं सुख पाहून ब्रह्मदेवाला वाटतं. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचा कैसा. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचा कैसा. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचा कैसा. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचा करते ब्रह्मादी ब्रह्मादी वाटेचे सुख धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचा कैसा. धन्य धन्य मृत्यू लोक भाग्याचा कैसा. धन्य धन्य मृत्यू लोक करते भाग्याचा कैसा. धन्य धन्य मृत्यू लोक करते भाग्याचा कैसा. कोणी वाळवंटीचे सुख कोण आस करते ब्रह्मादिक. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचा कैसा. याचा अर्थच आहे हा आनंद सत्यलोकात नाही. पुन्हा एकदा, एक महाराष्ट्र सोडा इतर प्रांतात नाही, भारत सोडा परदेशात नाही, मृत्यूलोक सोडून जा स्वर्गात नाही, त्याच्या पलीकडे जा सत्यलोकातही नाही, त्याच्याही पलीकडे जा वैकुंठी तो ऐसे नाही. 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 कवळ काही कालाचे. कवळ काही कालाचे. वैकुंठी तो ऐसे नाही. वैकुंठी तो ऐसे नाही. कवळ काही कालाचे. कवळ काही कालाचे. वैकुंठी तो ऐसे नाही. वैकुंठी तो ऐसे नाही. कवळ काही कालाचे. कवळ काही कालाचे. कवळ काही कालाचे. वैकुंठी ऐसे नाही. कवळ काही कालाचे.
ते सांगत नाही पहिल्या चरणात दुसऱ्या चरणात, ते तुम्ही ओळखायचं बुवा कुठं चाललाय. परप्रांतात नाही, परदेशात नाही, परलोकात नाही, सत्यलोकात नाही, वैकुंठात सुद्धा नाही. वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. हे वैकुंठात सुद्धा नसल्यामुळे पहिलं चरण आवाज आवाज काला खाऊ दही भात वैकुंठित ऐसे नाही वैकुंठित ऐसे नाही काला सुद्धा नसल्यामुळे महाराज म्हणतात आम्ही पुन्हा येऊ. उपजोन या वास्तविक वैकुंठवासी, पण पुन्हा येऊ का वैकुंठितो ऐसे नाही. आमचं जिथं वास्तव्य आहे तिथल्या कोणत्याच हॉटेलमध्ये हा पदार्थ मिळत नाही देवकरजी. म्हणून वैकुंठात असलो तरी पुन्हा येऊ. उपजोणी हो महाराज ठीक आहे, उपजोणीया पुढती येऊ म्हणताय तुम्ही, म्हणजे आता तुम्हाला मानव जन्म मिळालेलाच आहे हो ना. मग आता मरून पुन्हा जन्म घेऊ एवढ्या भानगडीत पडण्यापेक्षा असं का नाही म्हणत आताच नाही मरू. एवढी भानगड कशाला. उपजोणीया पुढती येऊ म्हणजे आता मरू पुन्हा जन्म घेऊ, त्यापेक्षा आताच नाही मरू. म्हणले भाऊ हा कायदा सर्वांना लागू आहे. येरते पामर जीव घेते, येरते पामर जीव घेते, येरते पामर जीव ते नाही बुराले अवतार. येरते पामर जीव घेते, येरते पामर जीव घेते नाही बुराले अवतार. येरते पामर जीव येरते पामर जीव किती. जन्म झाला आणि चाचा जावं लागणार आहे. म्हणायचं असते मरण आलं, अरे ती येतं कशाला, तिथंच आहे जिथं आहे तिथंच आहे. आता आषाढीची यात्रा जवळ आली, यष्टी केली श्रावणगिरीजी, बसले 50 वारकरी. बीडवरून ज्ञानबा तुकाराम भजन करीत गेले 5 तासांनी पंढरपूर. यष्टी थांबल्यावर एकमेकाला म्हणतात उतरा पंढरपूर आलं. अरे ते सोलापूर जिल्ह्यातच आहे, ते कशाला आलं, हे बीडवरून गेलं. बरं का डॉक्टर साहेब, 5 तास गेलं आणि तिथं गेल्यावर म्हणतं पंढरपूर आलं. तेही बरोबर आहे, हे बरोबर आहे. काळ आला जवळी, काळ आहे तिथंच आहे, तो जवळी येतच नाही. मग असं का म्हटलं, अहो आपलं आयुष्य 75चं असेल, 70 चालू असेल तर 5च वर्ष राहिले, याला म्हणतात काळ आला.
तेही बरोबर आहे आणि हेही बरोबर आहे. गावाला कोणी असू द्या, खुदा का नाम जपना बे, साहेब राजी रखना बे. कोणी असू द्या, तुमचं आमचं कोणी नाही थांबत बरं का चाचा. पाठ आहे त्यांना. पीर मर गए पैगंबर मर गए हकीम रोगी. पीर मर गए पैगंबर मर गए हकीम. पीर मर गए पैगंबर मर गए हकीम रोगी. पीर मर गए पैगंबर मर गए हकीम रोगी. जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. 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 जम का अजब तड़ाका बे, तू क्या जाने लड़का बे. जब का अजब तड़ाका बे, तू क्या जाने लड़का बे. जब तड़ाका बे, तू क्या जाने लड़का बे. जब का अजब तड़ाका बे. पीर मर गए पैगंबर मर गए हकीम रोगी. जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. पीर मर गए हथियार रोगी. जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. जपी तपी सन्यासी मर गए जिंदा विराजे लोटा कुंज बिहारी. कहत कबीरा सोभी मर गए रहत कण बिचारी. बस कोणी असू द्या, जायचं आहे प्रत्येक. किती आयुष्य प्राप्त होऊ द्या. एक नामदेवाचा अभंग आहे त्याच्याकरता. अरे म्हणा, हा सुरुवात जमला आता. हा अरे म्हणा शोक करशी किती, येतो वायाची धनसंपत्ती. आयुष्य भविष्य नाही तुझे हाती, अवघे अंती जाय जणे. पुढे आहे ना. एक अर्बुद 60 कोटी देखा, 30 लक्ष तसं सहस्र लेखा. 7 असे ते नवमास बापा तया हिरण्यकश्यपा काय झाले. हिरण्यकश्यपूचं आयुष्य 1 अब्ज 60 कोटी 30 लक्ष 10,700 वर्षे 9 महिने. आकडा लक्षात आहे ना. आपले 62.5 जाऊ द्या, ते त्यांचं घाई 61 साजऱ्या करायच्या, कारण गॅरंटी नाही. त्यांचं 1 अब्ज 60 कोटी 30 लक्ष 10,700 वर्ष आणि 9 महिने एवढं आयुष्य हिरण्यकश्यपूचं होतं. 1 अर्बुद 60 कोटी देखा 30 लक्ष तसं सहस्र एका 7 असे ते नवमास बापा तया हिरण्यकश्यप काय झाले. त्याच्या पुढे त्याच्या आधीचं टोक राहिलं 14 चौकड्या आणि मग 99 सहस्त्र. माझ्याजवळ जमते का ते. आम्ही पूर्वी सगळे पाठ केलेलं आहे. 14 चौकड्या लंकानाथा 99 सहस्र राया दशरथा. तेही गेले स्वर्गपंथा मागे कोणी नुरलेची. आता पुढे जाऊ द्या, पुढे नाही तर 14 कल्प मार्कंडे पडे तै लोप हर्षणाचा. एक रोम झळे बकदा लंब्याचे निमिष मोडे गेले एवढे. अरे म्हणा बकदा लंब्याचे पुढे निमिष तै वटांसाचा. उपटे पुच्छ तयासी होता मृत्यू प्रवेश. एक श्वास भृशुंडीचा मरणांत पुरे भृशुंडीचा. तै एक दिवस कुर्माचा नामा विनवी केशवाचा. वेगी विठोबाचा पंथ धरा. शेवट न्यायचं असतं स्टँडवर. विठ्ठल आयुष्य किती प्राप्त होऊ द्या, पण पूर्णविराम ठरलेला आहे. शेवट आहे उपजेते नासे. उत्पत्ती आहे त्याचा नाश आहे. नाशिवंत देह जाणार सकल. 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 नाशिवंत देह जाणार. नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार. नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. आयुष्य खातो काळ सावधान. आयुष्य खातो काळ सावधान.
आयुष आयुष आयुष्य खातो काळ सावधान 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 नशिवंत देह जाणार सकाळ नशिवंत देह जाणार सकाळ नशिवंत देह जाणार आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकळ नशिवंत देह जाणार सकाळ नशिवंत देह जाणार सकाळ जाणार सकाळ जाणार सकाळ जायचं आहे. आयुष्य खातो काळ सावधान. आणि मग आम्हाला वाटायचं की आमच्या संस्थेमध्ये व्याकरण शिकवतं कशाला, म्हणून इथे ठिकठिकाणी गरज आहे व्याकरणाची. आता काही गरजच नाही राहिली, काही गरज नाही. बाबांचा काळ आमच्यापेक्षा बिकट होता. पाठच करायचं, पाठच. अजूनही जसं तसं येतं ते. भाषेचा व्यवहार कोणत्याही अनुसरून होतो याचा विचार ज्या शास्त्रात केला जातो त्याला व्याकरण शास्त्र म्हणतात. आपल्या तोंडून जे मूळचे ध्वनी त्याच वर्ण म्हणतात. वर्णाचे 2 प्रकार, स्वर आणि व्यंजन. ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे दुसऱ्याच्या सहाय्य वाचून त्याला स्वर म्हणतात. ज्या वर्णाचा उच्चार स्वराचं पाठी मागून सहाय्य घेऊन त्याला व्यंजन म्हणतात. जाऊ द्या, कामापुरता आपलं हे मी का सांगतो ते प्रमाण म्हटलं आमच्या कोकाडे बाबांनी. आयुष्य खातो काळ. मग गुरुजी शिकवायचे, क्रियापदाला कोणनी प्रश्न केला की कर्ता, कायनी प्रश्न केला की कर्म. उदाहरण द्यायचे, रामा आंबा खातो आहे ना, मग अभंगात बसवा ना तुम्ही. रामा आंबा खातो, काळ आयुष्य खातो. काय फरक आहे का? इथं लावा व्याकरण. आणि क्रियापदाला विचारा, कोण खातो? काळ. काय खातो? आयुष्य. तसं रामा आंबा खातो, अगदी तसंच आहे. काळ आयुष्य खातो, कारण आयुष्य हे काळाचं खाद्य आहे, सिद्ध झालं. मग काळाचे 3 प्रकार आहे, भूत, वर्तमान, भविष्य. आतापर्यंत आपलं आयुष्य खाल्लं ज्याने त्याचं नाव भूतकाळ. सध्याचं खात आहे वर्तमान काळ. आणि उरलेलं आयुष्य नक्की खाणार आहे तो भविष्य काळ. म्हणून शब्द आयुष्य आता कळतं की किती गरज आहे व्याकरणाची. विठ्ठल आयुष्य संपलं की जावं लागणार आहे. उत्पत्ती आहे त्याचा नाश आहे. या न्यायानं महाराज म्हणतात, मी सुद्धा जाणार पण पुन्हा येणार. उपजवणीया पुढे ते येऊ. महाराज, जन्माला येणं आणि मरण एवढं सोपं वाटलं का तुम्हाला? कोणीतरी आईच्या उदराचा आश्रय करावा लागतो. आईचं उदर म्हणजे काय? स्लिपिंग कोचचं रिझर्वेशन आहे का? विष्टालेपो चहूकडे नाके तोंडी कृमीकडे गर्भवतीचे कष्ट गाडे कोणा पुढे सांगावे. मग बाळणपणाचा त्रास येताची कर्मजाड तुझी मान अडकली. बाहेर आलं तर वाचा नाही तयार अडे आकरंदोडी. एवढा त्रास जन्माचा घेणार म्हणताय तुम्ही? हो. नेमका त्रास एवढा घेण्याचा उद्देश काय? काला खाऊ दही भात. आता कमाल आहे महाराज. एवढा मोठा त्रास काढायचा, मग चांगल्या चांगल्या पदार्थाचे नावं घ्या ना. उपजवणीया पुढे ते येऊ. श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम, बटाटा वडा, कांद्याची भजी खाऊ. काला खाऊ दही भात. अरे त्याचं कारण आहे बाबा, आम्ही जिथे आहोत तिथे मिळत नाही म्हणून त्याच्यासाठी पुन्हा येऊ. उपजवणीया पुढते येऊ, काला खाऊ दही भात. तुम्ही कुठं? वैकुंठात. आणि तिथं हे दुर्मिळ आहे. वैकुंठ तिथं ऐसे नाही कवळ काही कालायचे. मग मिळते कुठं? विशेषः लाभ संत संगे. विशेषः लाभ संत संगे. विशेषः लाभ संत तुम गणे गलती दुर्लभ. विशेषः लाभ संत संग. विशेषः लाभ संत संग. विशेषः लाभ संत संग. तुका मने कारा वैकुंठी तुला. विशेषः लाभ संत संग. विशेषः लाभ संत संग. मजा असायची. गोले बाबा ते चिंतन सांगायचे, अरे थोडं मागे पुढे झालं की अभंग बदलतो. बरं का रे, बरं कर बाळांनो. लाभतो विशेष संत संगे. आणि विशेष हा लाभ संत संगे जवळजवळचे वाटत, पण लाभतो विशेष अभंग जेथे जावे तेथे कपाळ सरीशे.
आणि विशेष हा लाभ तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विठ्ठल. खूप आनंद वाटत त्या चिंतनात माझ्या उपदोडी पुढे येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. आणि मग तुम्हाला दुर्लभ असणारा काला हा प्राप्त झाल्यानंतर एकटा घेणार म्हणलं मी आपल पोट्या नाही. एकमेका देव मुखे 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 एकमेका देव सुखी घालो हुंबारे सुखी घालो हुंबारे वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही सुखे वाटितो आणिका या न्यायानं एकमेका देऊ मुखे. इथे थांबू नका मुखेवर, नाही तर कीर्तन झाल्यावर संतांनी सांगितलं एकमेका देऊ मुखे नाही, एकमेका देऊवर थांबा. काला द्यायचा आहे, काला वाटू एकमेका. पण देता देता माळकरी असेल तर मुखे सुखे घालू. मग तिथून पुढचं वाचा. पहिल्यांदा देऊ एकमेका देऊ गुरुजी, आणि देता देता चंदन वालन माळकरी भेटलं तर मुखे सुखे घालू. त्याच्या काला वैष्णवाच्या मुखातही घालू. हुंबारी हा हुंडारणी खेड्यातला शब्द आहे. आनंद व्यक्त करण्याची पद्धत आहे. हे ठीक आहे, ठीक आहे, सगळे बरोबर आहे. पण तो करणार कुठं? तुका म्हणे वाल वंटे तुका म्हणे वाल वंटे वैकुंठी तो ऐसे सगळे वेळेत करायचं मिलिटरी सारखं शिस्तबद्ध. आता विठोबा रखमाई भजन आमचे नामदेव बाबा गुरुजी सांगतीलच. ते एक श्रावणगिरी महाराजांनी एक माऊलीवर पद्यामध्ये पुस्तक काढलेलं आहे बरं का नामदेव बाबा. मी सांगतो बरोबर आधी 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 आमचं होऊ द्या, बरोबर होईल. पहिली विठोबा रखमाई भजनानंतर 5 मिनिटात चाल घेऊ आपण. गायक बरेच आहे, हां, प्रत्येकाची इच्छा असते. हे सगळे गायनाचार्य म्हणजे आमच्या संप्रदायाचं वैभव आहे, सौंदर्य आहे. आपण देऊ थोडं कीर्तन कमी करतो, पण शेवटची चाल देऊ. एवढं सगळे होईल. पण चाल पहिली वेळ होता भरपूर, आता वेळ कमी आहे बरं का देवकरजी. आता ते एकमेकावर धावाधावी करायची नाही, आपली सरळ घ्यायची. आता बस जमते जमते. त्याची गरज आहे, पण आम्हाला हरिकिशन महाराजची गरज आहे. पण ते पहिल्यांदा होऊन गेला तो. विठोबा रखमाई भजन नंतर चाल, आणि मग नामदेव बाबा सांगतील 1-2-3 मिनिटामध्ये आपण त्या ग्रंथाचं प्रकाशन करू.
नंतर ज्ञानेश्वर माऊली दहीहंडी कार्यक्रम, त्याच्या आधी चाल होईल, मग जय विठ्ठल आरती होईल. सगळे झाल्यावर 12 वाजलेले असतील. एवढा माझ्यावर विश्वास ठेवा. आता एकदा हात वर करा सगळे. शाबास. भजनाच्या टाळा, भाषणाच्या नाही, एका तालात. थांबा 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 थांबा, थोडा दम काढ. एका ताला 22 वर्ष सवय झाली त्यांना. वा वा. हे एवढं घ्या भाऊ. अरे हे महाराष्ट्रात नाही, मोठ्या श्रीमंतालाही नाही हे वैभव. सगळे श्रीमंत लोटांगण घालतात संताच्या पुढे, तर मग तिथे काय राहिलं आहे ना. सर्वांनी एका तालात विठोबा रखुमाई. एक थांबा, एक थांबा, एक थांबा पाटील. थोडं थोडं आनंद. थांबा, थोडं थोडं थांबा. एक हात वर. एक अण्णा आले. हात वर. अण्णा, अण्णा हात वर करा. वा वा. टाळ. हात वर. अच्छा मुंदराजी, घनी गर्दी से मुंदराजी. वा वा. एक हात वर. एक हात वर. एक जरा ताकद. तुका म्हणे वाळवंट. फिटा राहू दे तसाच रामबुवा. एक नंबर बांधला. तुका म्हणे वाळवंट. बाबाच एक नंबर आहे. बरवे नीट उत्तम वाळवंट. का जिथे कोणत्याही प्रकारचं गवत उगवत नाही. गाजर गवत सुद्धा नाही. नाही तर अण्णा गाजर गवतानी मोठ्या मोठ्याला त्रास दिला. वाळवंटात नाही. वाळवंटात नाही. तसं विकार रहित अंतकरण त्याला वाळवंट म्हणतात. आणि जीव ब्रह्म ऐक्य हा काला आहे. तुका म्हणे वाळवंट. बरवे नीट उत्तम. काला वाटो एकमेका. सर्वांना चरित्र भाग माहिती आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्णजींनी जे चरित्र गोकुळामध्ये केलं त्याचं उच्चारण करायचं आहे. आचरण करायचं नाही. आचरण करायचं असेल तर रामचरित्राचं, उच्चारण गोकुळात घडलेल्या कृष्णचरित्राचं. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये प्रकट झाले. जन्म मथुरेतला आहे. रांगू लागले. रांगता रांगता चालू लागले आणि 12ला 18 मिनिट कमी असताना बोलू लागले. तुम्ही टेन्शन घेऊ नका. आपल्या बालमित्रांच्याकडे पहा. अरे मोठे मोठे राक्षस मारायचे. अरे तब्येती सुधारावा, व्यायाम करत जा. तुम्हाला काय नुसतं सांगायला. कशा तब्येती सुधारावा. आमचा म्हातारा एवढं कंजूस, ताक सुद्धा पिऊ देत नाही देवा. असं आहे का. मग खाऊ घालणं माझ्याकडे, व्यायाम करणं तुमच्याकडे मंजूर आहे. मग चोरीचा सुळसुळाट झाला. सगळे गोकुळ त्रस्त झालं. नंद पाटलाच्या वाड्यावर तक्रारी येऊ लागल्या. पण यशोदा ऐकून घेईना. आई कधी बाळाच्या बाजूनं बोलत असते अण्णा. आणि आई जर बाळाच्या बाजूनं बोलत नसेल समजावं ते सावत्र असेल. सगळ्या गावाला त्रास देणारं तिचं पोर असू द्या आणि तक्रारी घेऊन महिला येऊ द्या आणि ती दरवाजात उभी राहून, तुम्हाला का लेकरं, तुम्हाला लेकरं, एक एकला 10-10 12-12 लेकरं, माझं एक नाही सपादत का, याला माय म्हणतात. माय तशी कोकाडे बाबा यशोदा त्यांच्यावर रागवायची. काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारे, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारे, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारे, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारे. बाळ सगुण गुणाचे ताणे गे बाळ दिसते गो जिरवाने, बाळ सगुण गुणाचे ताणे गे बाळ दिसते गो जिरवाने, बाळ दिसते गो जिरवाने गे बाळ दिसते गो जिरवाने, गुणाचे ताणे गे बाळ दिसते गो जिरवाने. काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारे, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारे, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी, काय सांगता
चिमणा माझा गे गवणीत खेळे राजा गे तुम्ही मोठ्या ढाल गधा गे. काही वयाचा तर विचार करा. 5 वर्षाचे माझे बाळ गे अंगणी माझ्या खेळे गे का लटकाच घेताळ गे गोकुळच्या दारी. पण घरी खोड्या करायला सुरुवात केली मग यशोदेच्या लक्षात आलं कृष्णा बिलिंदर आहेस तू. मम्मी ग उद्यापासून खोडी करणार नाही. मला माहिती आहे तुझ्यात फरक पडणार नाही कारण ज्याचा जो स्वभाव असतो का नाही अण्णा त्याच्यात बदल होत नाही. एक गुजराती भाषेत म्हण आहे कुत्रा आणि पुछडी 6 महिना नळीमा राखे वाकीने वाकी. 6 महिने कुत्र्याचं शेपूट 6 महिने नळीत घातलं. एका सुशिक्षित बेकारानं तो प्रयोग केला. काम नव्हतं काही घातली नळी. वजन असल्यामुळे नळी 6 महिने शेपूट लोंबून होतं. त्याला वाटलं प्रयोग यशस्वी झाला. गावकऱ्यांनी मीटिंग घेतली. गावकऱ्यांनी ठरवलं आता गिनीज बुकामध्ये आपल्या गावचं नाव येणार आहे. जे घडत नव्हतं ते आपल्या गावच्या सुशिक्षित बेकारानं करून दाखवलं म्हणून वर्गणी केली. प्रतिष्ठित पाहुण्याच्या हस्ते नळी काढायचा कार्यक्रम ठरला. बॅनर छापले. बॅनरवर कुत्रं ज्यानं घातली नळी ते आणि ज्याच्या हस्ते काढायचं ते. मी सांगतोय नीट ऐका. तो दिवस उजाडला. प्रचंड गर्दी झाली. मग स्टेजवर 4 प्रमुख पाहुणे नळी काढण्यासाठी. ज्याच्या शपटात नळी ते कुत्र ज्यांनी घातली ते सुशिक्षित बेकार आणि प्रास्ताविक करणार आहे. झाले 4 जण. प्रास्ताविक सुरू. इथे जमलेल्या श्रोते मायबापांनो कशा करता जमला याची सर्वांना कल्पना असली जरी तरी पण सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरतं. आतापर्यंत आपल्या किती पिढ्या म्हणत आल्या की कुत्र्याचं शेपूट वाकडं असते पण आमच्या गावच्या सुशिक्षित बेकारानं प्रयोग यशस्वी करून दाखवला. आता पर्यायानं आमच्या गावचं नाव आपल्या तालुक्याचं आपल्या जिल्ह्याचं आपल्या देशाचं नाव गिनीज बुकात जाणार आहे. आता नळी काढायचा कार्यक्रम होणार आहे. नळी काढल्यानंतर सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहे. हे प्रास्ताविक झालं. प्रास्ताविक. मग प्रास्ताविक वालं बसलं अण्णा. नळी काढणारे उठले. एका झटक्यात नळी काढली प्रमुख पाहुण्यानं. पण समाजाकडे पाहिलं एकही टाळी वाजली नाही. प्रमुख पाहुण्याला वाटलं टाळी वाजवायचा कार्यक्रम ठरला होता टाळी का वाजली नाही. नळी निघली नसेल का म्हणून शेपटाकडे बघितलं. देवकर शेपूट 90चा काटकोन करून वर. याला म्हणता स्वभाव. म्हणून कुत्र्याचं शेपूट स्वभाव त्याला म्हणतात. तसं कान धरले कृष्णजीनं. मम्मी ग खोडी करणार नाही. मला माहिती आहे फरक पडणार नाही. मग गावात राहू नको. उद्या जाई राणा सवे घेऊन गोधणा. पूर्वीचा काळ खूप पर्जन्यमान. गाई उभ्यानं गवत तोडाच्या रवंत बसायच्या. जेवायला यायचे जेवायला यायच्या शिदुऱ्या घ्या. शिदुऱ्या घेऊन निघाले सगळे. गोपाळ खेळात रममाण झाले. एका झालं देवा आता खेळण्यात काय मजा आहे. मग म्हणती अनाशी दोरा आता वेळ म्हणती आता वेळ म्हणते अनाशी दोरा आता वेळ म्हणते झाले आता वेळ म्हणते अनाशी दोरा झाली आता वेळ म्हणती अनाशी दोरा झाली आता वेळ म्हणती अनाशी दोरा झाली आता वेळ अनाशी दोरा. सर्वांच्या मध्यभागी भगवान उभे आहे. त्या प्रसंगाचं वर्णन शुकाचार्य करतात. त्यानंतर ज्ञानेश्वर माऊली भजन होईल. मग स्वतः जरांगे पाटील आल्या आल्या खाली बसले. तुम्हाला बसा बसा म्हणावं लागलं. म्हणून सर्वांनी शांतता. आपण माऊलीच्या दरबारात आहोत.